नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही शॉर्ट क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स हे पाहणार आहोत. हा व्हिडिओ मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आहे, त्यामुळं दोन्ही भाषेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. आणि यातील हे जे प्रश्न आहेत ते अवेलेबिलिटी, यूज, ओव्हर एक्सप्लॉयटेशन अँड असोसिएटेड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू नॅचरल रिसोर्सेस या टॉपिकवर आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधनांच्या रिलेटेड त्याची उपलब्धता, त्याचा वापर, त्याचं शोषण आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या या टॉपिकवर आपण लघुत्तरी प्रश्न आणि त्यांचे उत्तर या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर नॅचरल रिसोर्सेस? Answer: Natural resources are materials or substances that occur naturally in the environment and can be used for economic gain, such as minerals, forests, water, and fertile land, etc. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? उत्तर आहे, नैसर्गिक संसाधने ही अशी सामग्री किंवा पदार्थ आहेत जी पर्यावरणात नैसर्गिकरित्या उद्भवतात किंवा सापडतात आणि आर्थिक फायद्यासाठी त्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ खनिजे, जंगले, पाणी आणि सुपीक जमीन. प्रश्न दुसरा, व्हाय इज द अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस इम्पॉर्टंट? आन्सर: The availability of natural resources is crucial for economic development, industrial growth, and sustaining the livelihood of human populations. नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता का महत्त्वाची आहे? उत्तर: आर्थिक विकास, औद्योगिक वाढ आणि मानवी लोकसंख्येचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे. तिसरा प्रश्न, हाऊ इज वॉटर कन्सिडर्ड अ क्रिटिकल नॅचरल रिसोर्स? आन्सर: वॉटर इज इसेन्शियल फॉर ड्रिंकिंग, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड मेंटेनिंग इकोसिस्टम्स. इट्स स्कॅर्सिटी कॅन लीड टू ड्राउट्स, फूड शॉर्टेजेस अँड कॉन्फ्लिक्ट्स. प्रश्न, पाणी हे महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधन कसे मानले जाते किंवा का मानले जाते? तर याचं उत्तर असं आहे, पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी आणि परिसंस्था राखण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याच्या टंचाईमुळे दुष्काळ, अन्नाची कमतरता आणि संघर्ष होऊ शकतात. प्रश्न चौथा, What is meant by the over-exploitation of natural resources? Answer: Over-exploitation refers to the excessive use of natural resources at a rate faster than they can be replenished, leading to depletion and environmental degradation. मराठीत पाहूया. प्रश्न चौथा, नैसर्गिक संसाधनांच्या अतिशोषणाचा अर्थ काय आहे किंवा नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण म्हणजे काय? उत्तर: नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर. ज्या वेगाने ते भरून काढता येतात त्यापेक्षा अधिक वेगाने त्यांचा वापर केला जाणे म्हणजे अतिशोषण, ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होतो, परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पाचवा प्रश्न, गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ अ रिसोर्स दॅट इज ओव्हर एक्सप्लॉयटेड. आन्सर: एन एक्झाम्पल इज ओव्हरफिशिंग, which depletes fish population faster than they can reproduce, threatening marine ecosystem and the fishing industry.
मराठीमध्ये पाहूया 5वा प्रश्न. अतिशोषण केलेल्या संसाधनांचे उदाहरण द्या. अतिशोषण केलेल्या संसाधनांचं उदाहरण म्हणजे अतिमासेमारी, ज्यामुळे माशांची संख्या त्यांच्या पुनरुत्पादनापेक्षा अधिक वेगाने कमी होते, ज्यामुळे सागरी परिसंस्था आणि मासेमारी उद्योग धोक्यामध्ये येतो. प्रश्न 6वा. What are the environmental problems associated with deforestation? Deforestation leads to loss of biodiversity, disruption of water cycles, soil erosion, and contributes to climate change by increasing carbon dioxide level in the atmosphere. मराठीमध्ये पाहूया. प्रश्न. जंगलतोडीशी संबंधित पर्यावरणीय समस्या काय आहेत? उत्तर. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे नुकसान होते, पाण्याचे चक्र विस्कळीत होते, मातीची धूप होते आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढून हवामान बदलाला हातभार लागतो. प्रश्न 7वा. हाऊ डज द ओव्हरयूज ऑफ फॉसिल फ्युएल्स impact the environment? Answer. Overuse of fossil fuels leads to air pollution, greenhouse gas emission, climate change, and health problems in human and animals. 7वा प्रश्न मराठीमध्ये. जीवाश्म इंधनाच्या अतिवापराचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो? उत्तर. जीवाश्म इंधनाच्या अतिवापरामुळे वायू प्रदूषण होते, हरितगृह वायू उत्सर्जित केला जातो, हवामान बदल आणि मानव व प्राण्यामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्रश्न 8वा. व्हॉट इज सॉइल इरोजन अँड व्हाय इज इट अ प्रॉब्लेम? आन्सर. सॉइल इरोजन इज द रिमूव्हल ऑफ द टॉप सॉइल लेयर by wind or water. It reduces soil fertility, affects agricultural productivity, and can lead to desertification. मराठीमध्ये पाहूया. मातीची धूप म्हणजे काय आणि ही समस्या का आहे? उत्तर. मातीची धूप म्हणजे मातीचा वरचा थर वारा किंवा पाण्यामुळे निघून जाणे. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि कृषी उत्पादकतेवर परिणाम होतो आणि यामुळे वाळवंटीकरण सुद्धा घडू शकते. 9वा प्रश्न. व्हॉट आर रिन्युएबल रिसोर्सेस? आन्सर. रिन्युएबल रिसोर्सेस आर दोज that can be replenished naturally over short periods, such as solar energy, wind energy, and biomass. मराठीमध्ये पाहूया. नवीकरणीय संसाधने काय आहेत? नवीकरणीय किंवा नूतनीकरणीय संसाधने म्हणजे ती संसाधने आहेत जी नैसर्गिकरित्या कमी कालावधीत पुन्हा भरली जाऊ शकतात, जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोमास. प्रश्न 10वा. हाऊ कॅन सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस बी अचीव्ड? आन्सर. Sustainable use can be achieved through conservation practices, efficient resource management, renewable energy adoption, and reducing waste and consumption. मराठीमध्ये पाहूया. 10वा प्रश्न. नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर कसा साधता येईल? उत्तर. संवर्धन पद्धती, कार्यक्षम संसाधन व्यवस्थापन, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर आणि कचरा कमी करणे आणि संसाधनांचा वापर शाश्वत पद्धतीने करणे, अशा गोष्टी जर आपण केल्या तर नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर आपल्याला साधता येईल. प्रश्न 11वा. व्हॉट रोल डज रिसायकलिंग प्ले इन रिसोर्स मॅनेजमेंट? Answer. Recycling reduces the demand for new raw materials, conserves natural resources, and minimizes environmental impact by reducing waste and pollution. मराठीमध्ये पाहूया.
संसाधन व्यवस्थापनामध्ये पुनर्वापराची काय भूमिका आहे? पुनर्वापरामुळे नवीन कच्च्या मालाची मागणी कमी होते, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते, कचरा कमी होतो आणि प्रदूषण टाळता येतो, ज्यामुळे पर्यावरणावरील विपरीत प्रभाव कमी करता येतो. प्रश्न 12वा. Why is water conservation important? Answer. Water conservation ensures the sustainable use of this vital resource, helps in maintaining the ecological balance and prevents water shortage and conflicts. मराठीमध्ये पाहूया, जलसंधारण महत्वाचे का आहे? उत्तर. जलसंधारण हा पाण्याच्या महत्वाच्या स्रोताचा शाश्वत वापर सुनिश्चित करते. त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते आणि पाण्याची टंचाई किंवा कमतरता टाळली जाते आणि पाण्यामुळे होणारे संघर्ष टाळले जातात. प्रश्न 13वा. What is the impact of mining on the environment? Mining can cause deforestation, soil erosion, contamination of water resources, loss of biodiversity and air and water pollution. खाणकामाचा पर्यावरणावर काय परिणाम होतो? खाणकामामुळे जंगलतोड होते, मातीची धूप होते, जलस्रोतांचे दूषितीकरण होते, जैवविविधतेचे नुकसान होते आणि वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण होते. प्रश्न 14वा. How does agriculture contribute to resource depletion? Intensive agriculture can lead to soil degradation, water overuse, deforestation and loss of biodiversity due to monocropping and pesticide use. मराठीमध्ये पाहूया, संसाधने कमी होण्यास शेतीचा कसा हातभार लागतो किंवा शेतीचा कसा सहभाग असतो? सधन शेतीमुळे मातीचा ऱ्हास होतो, मातीच्या प्रतीचा ऱ्हास होतो, पाण्याचा अतिवापर केला जाऊ शकतो, जंगलतोड होते आणि एकल पीक आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे जैवविविधतेचे नुकसान होऊ शकते. 15वा प्रश्न. What is the greenhouse effect and how is it related to resource use? The greenhouse effect is the trapping of heat in the Earth's atmosphere by greenhouse gases. It is exacerbated by the burning of fossil fuels and deforestation, leading to global warming. मराठीत पाहूया, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? हरितगृह परिणाम असं याला म्हणतात आणि ते संसाधनांच्या वापराशी कसे संबंधित आहे? हरितगृह परिणाम म्हणजे हरितगृह वायूंमुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडवली जाणे. हे जीवाश्म इंधन जाळणे आणि जंगलतोड यामुळे वाढले आहे आणि यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ झालेली आहे किंवा होते. प्रश्न 16वा. What are some solutions to combat overfishing? Answer. Solutions include implementing fishing quotas, protecting marine areas, sustainable fishing practices and promoting aquaculture. अति मासेमारी रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? या उपायामध्ये मासेमारीसाठी कोटा पद्धती लागू करणे, सागरी क्षेत्र संरक्षित करणे, शाश्वत मासेमारी पद्धतीचा वापर करणे आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे या बाबी समाविष्ट आहेत. How can forests be managed sustainably? Sustainable forest management involves practices like selective logging, reforestation, afforestation, and protecting forested areas from illegal activities. जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन कसे करता येईल? उत्तर. शाश्वत वन व्यवस्थापनामध्ये निवडक वृक्षतोड, जंगलांचे पुनर्वसन, वनीकरण,
आणि वनक्षेत्राचे बेकायदेशीर जंगलतोडीपासून क्रियांपासून संरक्षण करणे यासारख्या पद्धतीचा समावेश होतो. प्रश्न 18वा, व्हॉट इज डेझर्टिफिकेशन अँड व्हॉट कॉजेस इट? आन्सर, desertification is the process by which fertile land becomes desert due to drought, deforestation and inappropriate agriculture. मराठीत पाहूया 18वा प्रश्न. वाळवंटीकरण म्हणजे काय आणि ते कशामुळे होते? उत्तर, वाळवंटीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे सुपीक जमीन ही नापीक बनते. जंगलतोड, दुष्काळ आणि अयोग्य शेती पद्धतीमुळे हे वाळवंटीकरण घडते. 19वा प्रश्न. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युजिंग रिन्युएबल एनर्जी सोर्सेस? द बेनिफिट्स include reducing greenhouse gas emissions, decreasing air pollution, conserving finite resources, and promoting energy security and sustainability. मराठीत पाहूया. नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत वापरण्याचे काय फायदे आहेत? या फायद्यांमध्ये हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी करणे, वायू प्रदूषण कमी करणे, मर्यादित संसाधनांचे संरक्षण करणे आणि ऊर्जा सुरक्षा तसेच ऊर्जेच्या टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे इत्यादी. 20वा प्रश्न. How does human population growth affect natural resource availability? Answer, human population growth increases demand for natural resources, leading to overexploitation, habitat destruction and greater environmental pressure. मराठीमध्ये पाहूया 20वा प्रश्न. मानवी लोकसंख्या वाढीचा नैसर्गिक संसाधनांच्या उपलब्धतेवर कसा परिणाम होतो? उत्तर, मानवी लोकसंख्येच्या वाढीमुळे नैसर्गिक संसाधनांची मागणी वाढते, ज्यामुळे या नैसर्गिक संसाधनांचे अतिशोषण केले जाते. नैसर्गिक संसाधनांच्या अधिवासाचा नाश होतो आणि त्याचा पर्यावरणावरती दबाव वाढतो. 21वा प्रश्न. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन नॅचरल रिसोर्सेस? अर्बनायझेशन लीड्स to increased demand for resources like water, energy, and land, resulting in habitat destruction, pollution, and greater strain on existing resources. मराठीमध्ये पाहूया 21वा प्रश्न. नागरीकरणाचा नैसर्गिक संसाधनांवर काय परिणाम होतो? याचं उत्तर असं आहे, शहरीकरणामुळे किंवा नागरीकरणामुळे पाणी, ऊर्जा आणि जमीन यासारख्या नैसर्गिक संसाधनांची मागणी वाढते. परिणामी नैसर्गिक अधिवास नष्ट होतात, प्रदूषण होते आणि संसाधनांच्या विद्यमान साठ्यांवरती ताण येतो. 22वा प्रश्न. हाऊ डज इंडस्ट्रियलायझेशन अफेक्ट नॅचरल रिसोर्सेस? आन्सर, इंडस्ट्रियलायझेशन often results in overuse of resources, pollution, and environmental degradation due to emissions, waste production, and deforestation. 22वा प्रश्न मराठीमध्ये पाहूया. औद्योगिकीकरणाचा नैसर्गिक संसाधनांवर कसा परिणाम होतो? उत्तर, औद्योगिकीकरणामुळे अनेकदा नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर केला जातो, प्रदूषण होते, उत्सर्जनामुळे हे प्रदूषण होते, कचऱ्याचं उत्पादन अधिक होतं, जंगलतोड केली जाते आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. What are the consequences of overusing groundwater resources? Overusing groundwater can lead to depletion of aquifers, land subsidence, reduce water quality, and negative impact on ecosystem and agriculture. मराठीमध्ये पाहूया हा 23वा प्रश्न. भूजल संसाधनांच्या अतिवापराचे काय परिणाम होतात? उत्तर, भूजलाचा अतिवापर केल्याने जलचरांचा ऱ्हास होतो,
जमीन कमी होते, पाण्याची गुणवत्ता कमी होते आणि पर्यावरण आणि शेतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 24वा प्रश्न, हाऊ डज प्लास्टिक पोल्युशन इम्पॅक्ट नॅचरल रिसोर्सेस? आन्सर, प्लास्टिक पोल्युशन contaminates soil and water, harms wildlife, disrupts ecosystems, and contributes to accumulation of non-biodegradable waste. मराठीत हा प्रश्न पाहूया. प्लास्टिक प्रदूषणाचा नैसर्गिक संसाधनांवर कसा परिणाम होतो? उत्तर, प्लास्टिक प्रदूषण माती आणि पाणी दूषित करते, वन्यजीवांना हानी पोहोचवते, इकोसिस्टीम मध्ये व्यत्यय आणते आणि नॉन बायोडिग्रेडेबल कचरा जमा होण्यास हातभार लावते. 25वा प्रश्न, व्हॉट इज द रोल ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट्स EIAs इन रिसोर्स मॅनेजमेंट? उत्तर, EIAs evaluate the potential environmental effect of proposed projects, helping to identify and mitigate negative impacts on natural resources before implementation. मराठीत हा प्रश्न पाहूया. संसाधन व्यवस्थापनामध्ये पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाची EIAs ची भूमिका काय आहे? संसाधन व्यवस्थापनामध्ये पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाची भूमिका पाहत असताना प्रस्तावित प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय प्रभावांचे मूल्यमापन करणे हे EIA चे कार्य आहे. अंमलबजावणीपूर्वी नैसर्गिक संसाधनावर होणारे नकारात्मक प्रभाव शोधण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि ओळखून ते कमी करण्यासाठी EIA ची मदत होते. 26वा प्रश्न, हाऊ कॅन सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हेल्प कॉन्झर्व नॅचरल रिसोर्सेस? आन्सर, sustainable agriculture practices such as crop rotation, organic farming, and conservation tillage can enhance soil health, reduce water use, and minimize chemical inputs. 26वा प्रश्न मराठीमध्ये पाहूया. शाश्वत शेती नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास कशी मदत करू शकते? उत्तर, शाश्वत शेती पद्धती जसे की पीक रोटेशन, सेंद्रिय शेती आणि संवर्धन मशागत जमिनींचे आरोग्य सुधारते, पाण्याचा वापर कमी करते आणि रासायनिक इनपुट कमी करते. 27वा प्रश्न, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन ऑन बायोडायव्हर्सिटी? Habitat fragmentation reduces biodiversity by isolating populations, decreasing genetic diversity, and making it harder for species to find food and mates. मराठीत हा प्रश्न पाहूया. जैवविविधतेवर अधिवास खंडित होण्याचे काय परिणाम होतात? उत्तर, अधिवासांचे विखंडन लोकसंख्येला वेगळे करते, जनुकीय विविधता कमी करते आणि त्यात राहणाऱ्या प्रजातींना अन्न आणि जोडीदार शोधणे कठीण करते, ज्यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास होतो. प्रश्न 28वा, हाऊ डज क्लायमेट चेंज अफेक्ट नॅचरल रिसोर्सेस? आन्सर, क्लायमेट चेंज अल्टर्स वेदर पॅटर्न्स, affects water availability, increases the frequency of extreme events, and impacts ecosystems and species distributions. मराठीमध्ये हा प्रश्न पाहूया. हवामान बदलाचा नैसर्गिक संसाधनांवर कसा परिणाम होतो? हवामान बदलामुळे हवामानाचे स्वरूप बदलते, पाण्याची उपलब्धता कमी होते, तीव्र घटनांची वारंवारिता वाढते आणि परिसंस्था तसेच प्रजातींच्या वितरणावर त्याचा परिणाम होतो. 29वा प्रश्न, व्हॉट आर द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स ऑफ ऑइल स्पिल्स? ऑइल स्पिल्स कॉज वॉटर पोल्युशन, हार्म मराइन लाईफ, डॅमेज इकोसिस्टम्स
and can have long-term effects on wildlife and human communities. तेल गळतीचे पर्यावरणावर काय परिणाम होतात? तेल गळतीमुळे जलप्रदूषण होते, सागरी जीवसृष्टीला हानी पोहोचते, सागरी परिसंस्थेचे नुकसान होते आणि वन्यजीव आणि मानवी समुदायावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. 30वा प्रश्न, हाऊ कॅन afforestation help mitigate environmental problems? Afforestation helps sequester carbon, restore ecosystems, improve air quality, prevent soil erosion and enhance biodiversity. वनीकरण पर्यावरणीय समस्या कमी करण्यास कशी मदत करू शकते? वनीकरणामुळे कार्बन वेगळे करता येऊ शकते, परिसंस्था पुनर्संचयित करता येतात, हवेची गुणवत्ता सुधारता येते, मातीची धूप रोखली जाते आणि जैवविविधता वाढविण्यास मदत होते. What is the significance of wetlands in natural resource conservation? Wetlands provide habitat for wildlife, filter pollutants, store food waters, recharge groundwater, and support biodiversity and ecological balance. मराठीत हा प्रश्न पाहूया. नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनामध्ये पाणथळ प्रदेशांचे महत्त्व काय आहे? उत्तर, पाणथळ प्रदेश वन्यजीवांसाठी निवासस्थान प्रदान करते, प्रदूषकांचे फिल्टर करते, गाळणी करते, चाळणी करते, पुराचे पाणी साठवून ठेवले जाते, ज्यायोगे भूजल पुनर्भरण होते आणि जैवविविधता तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते. 32वा प्रश्न, हाऊ डज द एक्सट्रॅक्शन ऑफ मिनरल्स इम्पॅक्ट द एन्व्हायरमेंट? आन्सर, mineral extraction can cause habitat destruction, soil erosion, water contamination, and air pollution, and it often leaves behind waste and degraded land. मराठीमध्ये हा प्रश्न, खनिजांच्या उत्खननाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो? खनिज उत्खननामुळे निवासस्थानांचा नाश होतो, मातीची धूप होते, पाणी दूषित होते, वायू प्रदूषण होते आणि यामुळे अनेकदा कचरा जमा होतो आणि जमीन निकृष्ट होते. 33वा प्रश्न, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ इम्प्लिमेंटिंग रिन्यूएबल एनर्जी पॉलिसीज? Renewable energy policies promote the use of clean energy sources, reduce dependence on fossil fuels, lower greenhouse gas emissions, and create sustainable jobs. मराठीमध्ये हा प्रश्न, अक्षय ऊर्जा धोरणांच्या अंमलबजावणीचे काय फायदे आहेत? उत्तर, नूतनीकरणक्षम ऊर्जा धोरणे स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापराला प्रोत्साहन देतात, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतात, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करतात आणि यातून शाश्वत नोकऱ्या निर्माण होतात. 34वा प्रश्न, हाऊ डू इन्व्हेसिव्ह स्पेसीज थ्रेटन नॅचरल रिसोर्सेस? आन्सर, इन्व्हेसिव्ह स्पेसीज outcompete native species, disrupts ecosystems, reduce biodiversity, and can lead to significant economic and environmental damage. मराठीत हा प्रश्न पाहूया. आक्रमक प्रजाती नैसर्गिक संसाधनांना कशा प्रकारे धोका निर्माण करतात? उत्तर, आक्रमक प्रजाती मूळ प्रजातींना मागे टाकतात, परिसंस्थेमध्ये व्यत्यय आणतात, जैवविविधता कमी करतात आणि लक्षणीय आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसान त्यामुळे घडू शकते. 35वा प्रश्न, व्हॉट इज सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट? आन्सर, सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स using water resources efficiently, protecting water quality, and ensuring the availability of water for future generations. मराठीमध्ये हा प्रश्न, शाश्वत पाणी व्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर, शाश्वत जल व्यवस्थापनामध्ये जलस्रोतांचा कार्यक्षमतेने वापर करणे
पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण करणे आणि भावी पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे या बाबींचा समावेश होतो. 36वा प्रश्न, हाऊ डज ओव्हरग्रेझिंग अफेक्ट नॅचरल रिसोर्सेस? त्याचं उत्तर असं आहे, ओव्हरग्रेझिंग डिप्लीट्स व्हेजिटेशन कव्हर, लीड्स टू सॉइल इरोजन, reduces soil fertility and can cause desertification and loss of biodiversity. मराठीमध्ये हा प्रश्न पाहूया. अतिचराईचा नैसर्गिक संसाधनांवर कसा परिणाम होतो? उत्तर याचं असं आहे, अतिचराईमुळे वनस्पतींचे पृथ्वीवरील आवरण कमी होते, त्यामुळे जमिनीची धूप होते, जमिनीची सुपीकता कमी होते आणि त्या जमिनींचे वाळवंटीकरण होते आणि ज्याचा परिणाम जैवविविधतेचे नुकसान होण्यावरती होतो. 37वा प्रश्न, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन नॅचरल रिसोर्सेस? एअर पोल्युशन अफेक्ट्स ह्युमन हेल्थ, डॅमेजेस क्रॉप्स, ऍसिडिफाईज वॉटर बॉडीज, हार्म्स वाईल्ड लाईफ अँड कॉन्ट्रीब्युट्स टू क्लायमेट चेंज. हा प्रश्न मराठीत पाहूया. वायू प्रदूषणाचा नैसर्गिक संसाधनांवर काय परिणाम होतो? वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, पिकांचे नुकसान होते, पाण्याचे आम्लीकरण होऊन ते प्रदूषित होते, वन्यजीवांना हानी पोहोचते आणि हवामान बदल यास हातभार लागतो. प्रश्न 38वा, हाऊ डज ओव्हर यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स इम्पॅक्ट द एन्व्हायरमेंट? Answer, overuse of pesticides and fertilizers lead to soil degradation, water pollution, harm to beneficial insects and wildlife, and the development of resistant species. हा प्रश्न मराठीत पाहूया. कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापराचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो? उत्तर, कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापरामुळे मातीची झीज होते, जलप्रदूषण होते, शेतीला उपयुक्त असणारे कीटक आणि वन्यजीवांची हानी होते आणि प्रतिरोधक क्षमता अधिक असणाऱ्या कीटकांच्या प्रजातींचा विकास होतो. 39वा प्रश्न, व्हॉट आर इकोसिस्टम सर्व्हिसेस अँड व्हाय आर दे इम्पॉर्टंट? इकोसिस्टम सर्व्हिसेस आर बेनिफिट्स provided by ecosystems such as clean air and clean water, pollination, climate regulation, and soil fertility, which are essential for human survival and well-being. प्रश्न, परिसंस्था सेवा काय आहेत आणि त्या का महत्त्वाच्या आहेत? परिसंस्था सेवा हे पर्यावरणीय प्रणालीद्वारे प्रदान केले जाणारे फायदे आहेत, जसे की स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, परागणाची प्रक्रिया, हवामानाचे नियमन आणि मातींची सुपीकता, जी मानवाच्या जगण्यासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रश्न 40वा, हाऊ कॅन कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट एनहान्स नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट? आन्सर, कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट प्रमोट्स लोकल स्टीवॉर्डशिप, increases awareness, encourages sustainable practices, and ensures that resource management strategies are culturally and socially appropriate. हा प्रश्न मराठीमध्ये पाहूया. समुदायाचा सहभाग नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कसे वाढवू शकतो? समुदायाच्या सहभागामुळे स्थानिक लोकांना जबाबदारीची जाणीव होते, स्वतःच्या कारभारीपणाला प्रोत्साहन देता येते, जागरूकता वाढवते, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देते आणि संसाधन व्यवस्थापन धोरणे सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या योग्य असल्याची खात्री होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.